पुण्याच्या दिवे घाटातील परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे। पाऊस थांबल्यानंतर दिवे घाटातील वाहतूकही सुरळीत झाली आहे। काल झालेल्या पावसामुळे दिवे घाटात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। डोंगरावरचं पाणी रस्त्यावर आल्यानं या ठिकाणी काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। तर कालची परिस्थिती दिवे घाटातली आपण पाहतोय। वेगानं वाहत येणारं पाणी, डोंगरावरनं येणारं हे पाणी जे संपूर्ण दिवे घाटात साचलं होतं, यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता। आज मात्र पाऊस थांबल्यानंतर दिवे घाटातली परिस्थिती आता पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे। या ठिकाणी पावसानं विश्रांती घेतल्यानं वाहतूक सुद्धा पूर्वपदावर आली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। काल दिवसभरात पुणे शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे दिवे घाटात देखील ढगफुटी सदृश्य परिस्थिती ही निर्माण झाली होती आणि त्यामुळे काल रात्री याच दिवे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि यामुळे या घाटांमधले जे काही वाहन चालक आहेत त्यांच्यामध्ये भयभीत असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। काल रात्री काही वेळ बंद ठेवण्यात आली होती, मात्र त्यानंतर पुन्हा या घाटातली वाहतूक आता सुरू करण्यात आलेली आहे। घाटातून जर गरज असेल तरच प्रवास करा, अन्यथा प्रवास करू नका, अशा पद्धतीचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो तुरळक अशी ही वाहतूक आहे। इतर वेळी या घाटामध्ये प्रचंड अशी वाहतूक कोंडी होत असते। एकूणच शहरासह जिल्ह्यात येत्या 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन नागेश सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।